Today we shall studying about application of potentiometer. We know about potentiometer. In previous period we discuss about potentiometer in case comparison EMF cell method 1, method 2, and also we discuss internal resistance of the cell. Now in this case the point C on the page 223 ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. तर पोटेन्शियोमीटरचे ॲप्लिकेशन काय करता येईल, कशासाठी उपयोग करता येईल, तर इथे एक सिंपल असे काही 2-3 ॲप्लिकेशन दिलेले आहेत, ते पाहूया. नंबर 1, व्होल्टेज डिवायडर. वोल्टचं डिवायडर म्हणजे 2 भाग कसं करता येतं इन केस पोटेन्शियोमीटर व्होल्टेज डिवायडर. म्हणजे पोटेन्शियोमीटर ॲज ए व्होल्टेज डिवायडर आहे. आपण बघितलं झिगझॅग वे 4 मीटर वायरवरती कुठेतरी डी पॉइंट मिळत होता. मग आपण ए टू सी हे पोटेन्शियल त्याचा काढत होतो. ए टू डी जिथे गॅल्व्हनोमीटर शोज नल रिफ्लेक्शन तिथे डी पॉइंट म्हणायचं आणि तो पोटेन्शियल आपण काढत होतो. तसंच डी टू सी या बाजूचंही पोटेन्शियल डिफरन्स हे काढता येतं किंवा व्होल्टेज मोजता येतं, हे आपल्याला इथे पाहायचं आहे. इथे एक सिंपल सर्किट डायग्राम दाखवलेला आहे. इन दिस केस टेक हिअर सर्किट डायग्राम. फर्स्ट ए पॉइंट ए टू सी, आपल्या नेहमीप्रमाणेच ए टू सी. आता इथे तुम्हाला एकच लाईन लिनियर दिसते, ती 2 मीटर असेल, 3 मीटर असेल, 4 मीटर असेल, 10 मीटर असेल, ए टू सी. आणि ती एका वुडन बोर्डवर असेल आणि दुसरा सर्किट EMF सेल रेजिस्टन्स असं जोडलेलं असेल ए टू सी मध्ये. म्हणजे इथे 2 सर्किट झाले. ए टू सी ही एक वायर आहे. आपण इतर वेळेला झिगझॅग वेनी 4 मीटर लॉंग वायर दाखवली. इथे अंदाजे आपण इथे एकच लाईन दाखवलेली आहे. ती 1 मीटर असेल, 2 मीटर असेल, 3 मीटर असेल, किती असू शकते. त्याच्यानंतरचा सर्किट ए आणि सी मध्ये आपण जोडत होतो 6 व्होल्ट बॅटरी, मग रिव्हर्स्टॅट वगैरे वगैरे जोडत होतो. तसा इथेही हे EMF सेल आणि रेजिस्टन्स आर जोडलेला आहे. देन नाव टेक डिव्हाइस, एनी डिव्हाइस. आता तिसरं सर्किट काय आहे, ए पासून एक वायर घ्यायची, अगदी ए या टोकापासून एक वायर घ्यायचं आणि इकडे काहीही जोडा, एखादा डिव्हाइस जोडा. आपण काय जोडत होतो इथे, इन केस EMF सेल E1 E2 किंवा E1 रेजिस्टन्स बॉक्स वगैरे जोडत होतो. तो एनी डिव्हाइस हिअर कनेक्ट, कुठलाही डिव्हाइस तुम्ही कनेक्ट करा. आणि त्यानंतर गॅल्व्हनोमीटर घेत होतो आपण आणि या डिव्हाइस टू गॅल्व्हनोमीटर आणि गॅल्व्हनोमीटर टू जॉकी असं जोडत होतो. त्याच पद्धतीने इथे या डायग्राम मध्ये छोट्याशा दाखवलेलं आहे. हे डिव्हाइस असेल, इथे कुठेतरी गॅल्व्हनोमीटर असेल, इथे शो केलेलं नाही आहे, दाखवलेलं नाही आहे. आणि गॅल्व्हनोमीटर पासूनचा आलेला हा पॉइंट जॉकी असेल आणि गॅल्व्हनोमीटरच्या अगोदरचा पॉइंट बी असेल आणि गॅल्व्हनोमीटर टच ॲट पॉइंट ए मुव्हिंग टुवर्ड सी. when galvanometer shows null deflection, zero deflection, then stop there, moving jockey, and this point is say D point, here given D point. Now measure the distance AD measure करत होतो and apply voltage.
As similarly, now measure DC and apply voltage here V2. हा व्ही जो आहे हा टोटल व्ही आहे. या डिव्हाइसचा व्ही इथे काढलेला आहे V1, ज्याचा लेंथ हे लेंथ L1 असेल असं काढलेलं आहे. हे L1 लेंथ आहे डी पर्यंत इथपर्यंत, आणि या लेंथ मध्ये या डिव्हाइसचा अक्रॉस व्होल्टेज लेट V1, आणि V1 च एक्सप्रेशन इथे दिलेलं आहे dV अपॉन dL इंटू L1, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी अपॉन length, total length of the wire A to C, capital L, and small l is the length of A to D, here given A to D length L1. अशा टाईपचे हे पहिल्या डिव्हाइसचा व्होल्टेज मिळालेला आहे V1. सिमिलरली V2, आता V2 राहिलेली लेंथ म्हणजे टोटल लेंथ L आहे, त्यामधून L1 हा जर वजा केला तर जो काही मिळतो आपल्याला L2 मिळतो, आणि तो L2. तर अशा टाईपचा आपल्याला V1 अँड V2 असं आपण दोन व्होल्टेज काढलेले आहेत, आणि हे इट कॅन बी राईट ॲज L2 V2 इज इक्वल टू असंही काढू शकतो आपण. तर अशा टाईपचं हे काढल्यानंतर इन दिस केस लेट व्ही विथ द टोटल व्होल्टेज, दॅट मीन्स सम ऑफ V1 अँड V2, या दोघांचा सम होईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या दोन V1 आणि V2चं बेरीज करावं लागेल. नेक्स्ट, या नेक्स्टला आपण करूया. पहा खाली बघा, इथे तेच एक्सप्रेशन करून दाखवलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय काय जोडलेलं आहे, कसं कसं जोडलेलं आहे. इन अबोव सर्किट डायग्राम शोज AC is total length of the wire of length capital L, and R is the resistance and E is the EMF cell connected in loop. वर दाखवले. Any device take and its one terminal, positive terminal, and connect to point A, याला जोडे, and other touch to D point, म्हणजे जॉक की, म्हणजे वेअर गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन, पण इथे गॅल्व्हनोमीटर दाखवलेलं नाही आहे. मग आता दोन लेंथ मिळाले आपल्याला L1 अँड L2, AD L1, DC L2. त्यानुसार आपल्याला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स V1 अँड V2 हे देखील मिळालेले आहेत, आणि टोटल व्होल्टेज V इज इक्वल टू V1 प्लस V2 असं मिळणार आहे. आणि त्यांच्या किमती पुट अप केल्या आपण, dV बाय dL इंटू स्मॉल L1 प्लस dV अपॉन dL इंटू स्मॉल L2. म्हणजेच इथे dV हे काय दोघांकडे आहे, मग ते कॉमन घेतला तर L1 प्लस L2 आपल्याला असं हा डिव्हाइसचं मिळू शकतं. तर हे एक सिंपल ॲप्लिकेशन झाला. त्याच पद्धतीनं दुसरे ॲप्लिकेशन आहेत. ॲडिओ कंट्रोल आहे नंबर 2 मध्ये. ॲडिओ कंट्रोल मीन्स तुम्ही पाहताय टेप रेकॉर्ड किंवा TV किंवा अन्य कोणतेही ॲडिओ साऊंड ऐकणारे आपण त्यांच्यामध्ये कंट्रोल करतो, त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करतो, त्याचा आवाज व्हॉल्यूम कमी जास्त करतो. ते मागं पुढे सरकणारे काही बटन असतात, गोल सरकणारे काही बटन असतात, आपण पाहिलेलं आहे. तर इथे सांगितलेलं आहे स्लायडिंग पुढे मागे सरकणारा पोटेन्शियोमीटर असतो. जे तुम्ही करताय, नॉब जो फिरवताय किंवा फॅनचा वगैरे नॉब फिरवताय, त्याचं फॅनची स्पीड कमी जास्त करताय,
हे देखील एक पोटेन्शिओमीटरच आहे. टीव्हीचं बटन ऑन करतो. पूर्वी टीव्हीचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी गोल बटणं होते. व्हॉल्यूम, चित्र दिसण्यासाठी वेगळं साऊंड इफेक्ट वगैरे याच्यासाठी बटणं होती. आता रिमोट कंट्रोलवर सर्व काही गोष्टी होत आहेत. ते पोटेन्शिओमीटर आहेत. मग त्या बटनामध्ये काही स्लायडिंग बटन असतात, पुढं मागं सरकणारे, किंवा आपण गाडीची लाइटिंग लावत असताना तो बटन पुढं मागं सरकणारा असतो, तसंही काही होते. आणि काही रोटेटरी पोटेन्शिओमीटर होते, म्हणजे नॉब होता, गोल फिरवता येईल असा नॉब. हा नॉब गोल फिरवतो आपण. आर कॉमनली युज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम. म्हणजे हे आपण यूज करत होतो. कंट्रोलिंग टू डिव्हाइस, ऑडिओ कंट्रोलिंग टू डिव्हाइस. आणि हे दोन म्हणजे स्लायडिंग आणि रोटेटरी जे बटणं आहेत ते पोटेन्शिओमीटर किंवा नॉब आहेत. ते आर रेग्युलरली यूज फॉर फ्रिक्वेन्सी ॲटेन्युएशन. म्हणजे फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी आपण त्याला वापरतो, कमी जास्त करू शकतो. किंवा लाऊडनेस कंट्रोल करण्यासाठी, मोठा आवाज किंवा साऊंड इफेक्ट देण्यासाठी. कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे वेगवेगळा साऊंड, वेगवेगळ्या टाईपचा यावा यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. आणि वेगवेगळ्या सिग्नलसाठीही, ऑडिओ सिग्नलसाठीही हा यूज केला जातो. तर हे ऑडिओ कंट्रोल आहे. हा एक ॲप्लिकेशन होता, शॉर्ट फॉर्मली आपण घेतलं. त्यानंतर पोटेन्शिओमीटर ॲज ए सेन्सॉर आहे. पोटेन्शिओमीटर हे देखील एक सेन्सॉर आहे. थोडक्यात सांगितले, इफ द स्लायडर पोटेन्शिओमीटर is connected to the moving part of the machine, it can work as motion sensor. बघा, थोडक्यात सांगितलंय, एखादा स्लायडर पोटेन्शियल असेल पुढं मागं सरकणारा, आणि तो जर कनेक्ट एखाद्या मशीनच्या पार्टला, मुव्हिंग होणाऱ्या पार्टला जर जोडलेला असेल, तो आपोआप वर्क होतो. म्हणजे सेन्सॉर आपोआप होत होतो, म्हणून इथे वर्क ॲज ए मोशन सेन्सॉर असं म्हणलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा मुव्हिंग पार्टला जोडल्यानंतर ते मुव्हिंग पार्ट जसा फिरतो तसं ते ह्या पार्टचंही काय होतं, स्लायडिंग कमी जास्त हा होत असतो. अशा टाईपचा हा तिसरा पोटेन्शिओमीटर ॲज ए सेन्सॉर. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर or voltmeter. This point is 9.4.3 on page number 224. तर इथे काय म्हणले, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरचे ॲडव्हान्टेजेस आहेत कोणापेक्षा, व्होल्टमीटरपेक्षा. व्होल्टमीटर तुम्हाला माहिती आहे, छोटासा एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये पॉइंटर असतो, तो व्होल्टमीटर. आणि पोटेन्शिओमीटर तुम्हाला माहिती झालेला आहे, 1 meter लॉंग वुडन बॉक्स which have number of zigzag way wire connecting in between A to C, and then some circuit, first part, second part, third part, different circuit here we see in previous lecture. तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस चांगले आहेत. हा मोठा असूनही त्याला एक टेबल लागतो, आणि व्होल्टमीटरला एक आपला साधा पॅन्टच्या खिशामध्ये बसू शकतो. तर व्होल्टामीटरपेक्षा हा पोटेन्शिओमीटर इफेक्टिव्ह आहे, हे सांगायचं आहे. Here given the point first, in case potentiometer is more sensitive than a voltmeter. व्होल्टमीटरने जी रिडिंग येते ती थोडी इकडे तिकडे कमी जास्त होते. मात्र पोटेन्शिओमीटरच्या सहाय्याने जी रिडिंग घेतो आपण तेही करेक्ट असते, म्हणजे मोर सेन्सिटिव्ह, म्हणजे ॲक्युरेट असते. नंबर 2,
The potentiometer can be used to measure the potential difference as well as EMF of cell. बघा, पोटेन्शियोमीटरचा फायदा काय? दोन गोष्टी तयार करता येते. पोटेन्शियल डिफरन्स हेही मोजता येतं आणि दुसरं काय, आल्सो मेजर द EMF ऑफ सेल. या दोघांचंही मेजरमेंट घेता येतं ॲक्युरेटली. व्होल्टमीटर काय करतो? व्होल्टमीटर ऑलवेज मेजर टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे फक्त पहिला टोक आणि लास्टच्या टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. बट इट कॅन नॉट मेजर EMF ऑफ सेल. मात्र पोटेन्शियोमीटर दोन मोजतो, पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF ऑफ सेल. मात्र इथे व्होल्टामीटर हा पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, दोन एंड मधल्या वायर मधलं, मात्र EMF सेल मोजू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट, थर्ड, मेजरमेंट ऑफ potential difference or EMF of cell is very accurately in this case potentiometer over the voltmeter. आणि वरच्याच पॉइंट मधला आहे, पोटेन्शियल डिफरन्स असेल किंवा EMF असेल हे ॲक्युरेटली मेजरमेंट होतो बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. मात्र व्होल्टमीटर ॲक्युरेटली कुठलंही दाखवत नाही आहे. EMF सेल तरी तो मोजत नाही आहे, पोटेन्शियल डिफरन्स मोजतो पण ॲक्युरेटली येत नाही आहे. अशा टाईपचं हा एक ॲप्लिकेशन आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट फोर्थ ॲप्लिकेशन हे गिवन काय म्हणलं? फोर्थ ॲप्लिकेशन, LC ऑफ पोटेन्शियोमीटर इज बेटर दॅन व्होल्टमीटर. व्हॉट इज मीन्ट बाय LC? लिस्ट काउंट. लहानात लहान याचं मेजरमेंट हे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने केलं जातं. व्होल्टमीटरच्या सहाय्यानं लहानात लहान कमीत कमी असं मोजमाप करता येत नाही आहे. दिस आर्टिकल कॅन बी आस्क इन एक्झामिनेशन 2 मार्क. हे 2 मार्काला विचारू शकतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर असे म्हणून विचारू शकतं, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर असे विचारू शकतात. नेक्स्ट थिंग हिअर गिवन डिमेरिट्स. हे झाले ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस ऑफ द पोटेन्शियोमीटर. पण एखादा ड्रॉबॅक्सही राहू शकतो नाही का? मग तो ड्रॉबॅक्स कोणता? आता इन केस आता पोटेन्शियोमीटर म्हणल्यानंतर कसा असतो तो? इट इज नॉट पोर्टेबल. तो एखाद्या बॉक्समध्ये बसवू शकता येतं का? नाही आहे. त्याला खूप मोठं जागा लागते, एक टेबल लागतो, टेबल पूर्ण व्यापतो, 1, 2, 3 असे सर्किट वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळं तो मोठा होतो. मात्र व्होल्टमीटर हा छोटासा असतो, तो खिशात बसू शकतो आणि कुठेही त्याचं प्रॅक्टिकल करता येतं. मग इथे काय सांगितलंय? पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. Also it cannot be measured directly potential difference and EMF. एकदम त्याला मेजरमेंट करता येत नाही, त्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात आणि ते कनेक्शन बरोबर करावं लागतं, चेक करावं लागतं, मग ते आपल्याला ॲक्युरेटली मिळतात. पण डायरेक्ट लगेच पाहिजे क्षणिक तर मिळत नाही. मात्र व्होल्टमीटरच्या सहाय्यानं पोटेन्शियल डिफरन्स क्षणिक लगेच मिळतं. अशा टाईपचा हा ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द पोटेन्शियोमीटर आपण बघितलेला आहे. नाव वी डिस्कसिंग अबाउट नेक्स्ट आर्टिकल हेअर गिवन गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर काय आहे? आता आपण बघितलेलं आहे, त्याच्या डायग्राम इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गॅल्व्हनोमीटर आपण ते नेक्स्ट पिरियडला डिटेल बघूया.